या नगर परिषद निवडणुकीमध्ये आम्ही 12 जागांची महायुतीकडे मागणी केलेली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये विकास हा केंद्रबिंदू मानून निवडणुका लढविल्या जाव्यात असा सुरुवातीपासून आमचा प्रयत्न आहे आणि त्या मुद्द्यांवरती ज्यांची किमान सहमती होईल त्यांना साथ द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे। याच्याकडे खरं पाहिलं तर गेली अनेक वर्ष म्हणजे बीड नगर परिषदेच्या कामकाजाबाबत 2014 पासून सातत्याने पुढे जेव्हा नगर परिषदेच्या कामकाजाविरुद्ध ब्र कुणी काढत नव्हतं त्यावेळेपासून सातत्याने ते त्यांच्या निधनापर्यंत मेटे साहेबांनी बीड नगर परिषदेच्या भ्रष्ट कामकाजावरती ताशेरे ओढण्याचं असं ओढण्याचं काम केलेलं आहे। प्रसंगी राज्याच्या विधिमंडळात हे प्रश्न मांडून तो भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणलेला आहे। थोडक्यात बीड शहर विकासापासून कोसं दूर का आहे तर त्याचं जनकत्व ह्या बीड नगर परिषदेकडे आहे, बीड नगराध्यक्षांकडे आहे आणि म्हणून गेली अनेक वर्ष बीडकरांना न पाहायला मिळालेला विकास याला कारणीभूत कोण आहे ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी सिरियसली विचार करून बीड नगर परिषद या बीडकरांसाठी बीड शहरवासियांसाठी काय करू इच्छिते, नगराध्यक्ष काय करणार आहेत, यापूर्वीच्या नगरसेवकांनी काय केलेलं आहे याचा स्वतंत्र लेखाजोखा घेऊनच मतदारांना सामोरं गेलं पाहिजे।